आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, विकास सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विकास सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वलंग बौद्धजन संघाचा शिवसेनेत प्रवेश, आमदार गोगावलेंच्या विकास कामांचा झंझावात पाहून आम्ही सेनेसोबत, विजय साळवी यांचं वक्तव्य। मतदारसंघातील 20 वाड्यांना सामाजिक सभागृहे दिली, वलंग येथील विहाराला 20 लाखांचा निधी देणार, आमदार भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य। महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासाचा झंझावात काही थांबण्याचं नाव घेत नसून या झंझावाताने प्रेरित होऊन अनेक गावे वाड्या शिवसेनेत सहभागी होत आहेत। रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी वहूर मावळती कोंडवरची वाडी येथे काँग्रेसची 40 वर्षे एकनिष्ठ असलेला ग्रामस्थ मुंबई मंडळाचा भव्यदिव्य प्रवेश झाल्यानंतर वलंग बौद्धजन मंडळाने आमदार गोगावले यांच्या विकासाच्या झंझावाताने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी वलंग बौद्धवाडी येथील बुद्ध विहाराचे भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय सावंत, महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, संपर्क प्रमुख इक्बाल चांदणे, माजी पंचायत समिती उपसभापती शोएब पाचकर, एकनाथ सुकुम आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी वलंग बौद्धवाडीतील बुद्ध विहाराची वास्तू 14 एप्रिल पूर्वी उभं करण्याची जबाबदारी जितेंद्र सावंत आणि शोएब पाचकर यांनी स्वीकारली असल्याचं सांगत या विहारासाठी 20 लाखांच्या निधीची घोषणा केली। महाड मतदारसंघात आपण कधी जातीपाती आणि धर्माचा भेदभाव केला नसून सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन आपलं कार्य सुरू असतं। मतदारसंघातील 20 बौद्धवाड्यांना आतापर्यंत आपण सभागृह दिली असून गेली 2 वर्षात 500 कोटींची विकास कामं केली असून 350 कोटींची विकास कामं येणाऱ्या काळात होणार आहेत। हे सरकार गोरगरिबांचं सरकार असून शासनाच्या महिला, ज्येष्ठ, नवजात बालिका आरोग्यासाठीच्या योजनांचा लाभ घ्या असं आवाहन केलंय। सुरुवातीस वलंग बौद्धवाडी मुंबई मंडळ अध्यक्ष हिरामन साळवी यांनी वलंग बौद्धजन संघ शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचं जाहीर केलं, तर गावचे अध्यक्ष विजय साळवी यांनी खैरे, आदिस्ते आदी गावात आमदार गोगावले यांच्या विकास कामांचा झंझावात पाहून आम्ही प्रेरित झालो आणि गेली अनेक वर्ष काँग्रेस सोबत राहून आपण विकासापासून वंचित राहिलो याची जाणीव झाल्यानं शिवसेनेच्या प्रवाहात सामील झाल्याचं सांगितलं। शिर्के सर यांनी राज्यातील 288 आमदारांपैकी 364 दिवसातील 24 तास जनतेसाठी देणारे आमदार भरतशेठ गोगावले हे एकमेव आमदार असल्याचं सांगत 27 जानेवारीला बौद्ध समाजाचा एक मेळावा महाडमध्ये आमदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेणार असल्याचं जाहीर केलंय। शोएब पाचकर यांनी शिवसेनेचे बौद्ध समाजासाठी मोठं योगदान असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाचे कामं करण्याची ग्वाही दिली आहे। शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो। या ठिकाणी आज भूमिपूजन समारंभ व पक्षप्रवेश असा दुहेरी कार्यक्रम आहे आणि या दुहेरी कार्यक्रमामध्ये कार्यसम्राट आमदार मान्य श्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या शुभ हस्ते आजच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम झालेला आहे। आणि विशेष करून आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे पक्षप्रवेश। तर या ठिकाणी काहीतरी एक वस्तू असावी म्हणून त्यावेळेचे जुने जाणते आमच्या वडील आज नाहीत आहेत बिचारे, हा सोहळा बघण्यासाठी ते नाहीत। आम्ही त्यावेळेला खूप लहान होतो पण त्यांनी हे विहार तयार केला आणि हे विहार झाल्यानंतर त्या विहाराला अनेक वेळा जीर्णोद्धार आम्ही करण्याचा छोटा मोठा प्रयत्न केला, पण अशा प्रकारची वास्तू असावी अशी मनोमन खात्री झाली। आणि साहेबांचा ज्यावेळेला झंझावात आम्ही पाहिला की खैऱ्यात पाहिला, रोहनमध्ये पाहिला, विठ्ठलगड पाहिला, मग आपण कुठेतरी वंचित आहोत, आपण कुठेतरी एका वेगळ्या मार्गाला जातो ही मनाची पूर्ण खात्री झाली। आणि म्हणून मग मुंबईकर भावकी आणि आमची गावची भावकी एकत्र बसलो आणि आपण कुठेतरी एक चांगला मार्ग पत्करला पाहिजे अशा प्रकारची मनधारणा आमची झाली। आता माझं वय 88 वर्ष आहे, पण 88 वर्षामध्ये मी खरं पाहता अशा प्रकारचा कार्यक्रम माझ्या मनात कधीच आला नव्हता। पण मी एवढ्यासाठी हा मनात आणून घेतोय की साहेब आता मी मरतेला झालोय, आता माझं वय झालं, मी या भावी पिढीसाठी काय देऊ शकतो तर तुमच्याकडून हीच एक चीज वस्तू मिळू शकते की तिची आठवण मला आणि तुम्हाला आणि म्हणून मी मनामध्ये आम्ही खात्री केली आणि मग साहेबांना या ठिकाणी आपण आणायचंय, पक्षप्रवेश करायचा आहे आणि तो आज दिवस सोन्याचा दिवस आज उजाडलेला आहे। मला साहेब उमेद आहे आपल्या भाषणात जेव्हा क्रांतीस्तंभावर भाषण होतं त्यावेळेस तुमचा एक शब्द असतो महत्वाचा की मी गरिबांचा शेठ आहे, मी धनाढ्यांचा शेठ नाही। ही मनोमन खात्री पटलेली आहे की जो तुमच्याकडे गेला तो कधीच रिकाम्या हाताने परत आलेला नाही। आणि म्हणून या वाढदिवस
भरभरून द्या. तुम्हाला ईश्वर याहीपेक्षा उदंड आयुष्य देऊ. तुमच्या चिरंजीवला आज मी चिरंजीवची पण वाट बघत होतो की चिरंजीव पण तुमचे येतील. तर या काळामध्ये साधा बोळा एखादा कामगार जरी आज दिसतात माझ्या परसामध्ये काम करायला, तुमच्याबद्दल खूप वावा सांगतो की तिकडे जर पाहिलं तर आमदारांचा एक स्वभाव फार वेगळा आहे. घराजवळ दारात जाणारा, त्यांच्या घरात जाणारा असा माणूस जर कोण असेल तर आम्ही आहोत, पण आमदार त्याचा स्वीकार करतात, साध्या सुद्धा माणसाचा स्वीकार करतात. म्हणून साहेब या ठिकाणी तुमचं अनेक गुण आहेत की त्या गुणावर आपण बोलू शकतो. पण तुम्ही या ठिकाणी एक तुम्हाला मी अभिवचन देतो की आज पक्षप्रवेश हा तुमच्या सतत पाठी राहण्याचा आमचा पक्षप्रवेश आहे. तर आम्ही निष्ठा आहे आणि आम्ही निष्ठेने सांगतो की आजपासून तुमच्या पाठीमागे आम्ही असणार. तुमचा जिथं कार्यक्रम असणार त्या कार्यक्रमाला माझ्यासारखा वयोवृद्ध माणूस असला तरी पोहोचणार ही तुम्हाला ग्वाही देतो. आमची मुंबईकर मंडळी आणि गावची मंडळी आज तुमच्या पाठीमागे आहे अशा प्रकारचं ग्वाही देतो आणि या ठिकाणी मी 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, नमो बुद्धाय. रायगडची भूमी ऐतिहासिक आहे, छत्रपती शिवरायांची राजधानी आणि छत्रपती शिवरायांच्या विचारधारेवर चालणारी शिवभक्त आमदार म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले भरत शेठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवरती आपलं कार्य करणारे भरत शेठ, ते गरिबांचे शेठ आहेत. आता साळवी सर म्हणाले की शेठ व्हावा तर तो गरिबांचा व्हावा आणि म्हणून भरत शेठ कायम गरिबांचे शेठ आहेत. 15 वर्ष आमदार, 10 वर्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती, गावचं सरपंच पद, सगळी पदं भूषवत असताना अजूनही 365 दिवस दिवसाचे 24 तास जनतेच्या सेवेत असणारा महाराष्ट्राच्या 288 आमदारांपैकी एक आमदार म्हणजे भरत शेठ गोगावले. आपण पाहतो की शेठनी आपल्या समाजासाठी खूप काही केलेलं आहे. आपल्या क्रांतीभूमीमध्ये येणारी जी आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी 25 वर्षापूर्वीच आणि त्यानंतर शेठ अर्थसभापती झाले त्यांच्या त्या काळामध्ये आपण त्या लोकांना, आपल्या अनुयायांना भोजनदानासाठी पहिला हेड तयार करून देणारे शेठ. त्यामुळे हे अशा पद्धतीने कामकाज करणारे, वाड्या वस्त्यांमध्ये आपल्या स्वतःच्या प्रयत्नातून विकासाची कामं करून घेणारे आणि तुमच्या आमच्यासारखं आम्ही शिक्षक मंडळी काम करत असताना बऱ्याचदा आम्ही त्यांच्या मागे राहून ही कामं पूर्ण करून घेतलेली आहेत शेठकडून. आणि आपण शेठच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपण आज जो काही विश्वास दाखवलेला आहे तो सार्थ होईल हे मीच नाही तर संपूर्ण तालुका जिल्हा सगळ्यांना माहिती आहे. शेठ बोलतात तेच करतात आणि दिलेला शब्द खरा करून दाखवतात. त्यामुळे अशी कधी आपल्यावर वेळ येणार नाही की शेठ बोलले आणि ते झालं नाही. त्यामुळे आणि मग आपण वलंग बोदवाडीचा विकास कुठेतरी थांबवतोय हा निदर्शनात आला. त्याच्यानंतर गुरुजींनी या ठिकाणी, सर्व मंडळींनी या ठिकाणी एकत्र येऊन, मुंबई मंडळ एकत्र येऊन खऱ्या अर्थाने साहेबांची भेट घेतली. त्याच्यानंतर या ठिकाणी जितूबाई, मी या ठिकाणी आलो. आमची एक संयुक्त या ठिकाणी मिटिंग झाली आणि खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला एक रूपरेषा देऊन, खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाचा एक नियोजन पकडून आज ह्या कामाचा शुभारंभ खऱ्या अर्थाने सन्माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून झाला. खऱ्या अर्थाने सालवी गुरुजी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या विभागामध्ये जी काही बोदवाडीमध्ये आता कामं चालू आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून, मग बौद्धविहार असो, सभा मंडप असो, रस्ते असो, गटर असो, खऱ्या अर्थाने तुमच्या समाजासाठी खऱ्या अर्थाने सन्माननीय आमदार साहेब यांनी फार मोठा योगदान दिलेला आहे. आणि हा जवळजवळ 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या विभागामध्ये अनेक कामं या ठिकाणी प्रस्तावित आहेत. मला वाटते आमदार साहेब कालच या ठिकाणी आपली मीटिंग या ठिकाणी लागली होती. जवळपास संपूर्ण बोदवाड्यांची कामं महाड, पोलादपूर आणि माणगावची आमदार साहेबांनी घेतलेली आहेत. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जवळपास या संपूर्ण बोदवाड्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने मंजुरी येणार आहे. आज या ठिकाणी आमदार साहेब आपल्याला माहिती आहे की ही बोदवाडी खऱ्या अर्थाने ही माणिकरावांच्या पाठीशी जवळजवळ 20 ते 25 वर्ष एक निष्ठेने होती. म्हणजे इथं खऱ्या अर्थाने थोडीशी मंडळी काय आपल्याला इंटरनली मदत करायची, परंतु इथं बसायला आपल्याला कधी थारा या ठिकाणी होता नाही. खऱ्या अर्थाने 3 टर्म आमदार साहेब या मतदारसंघातून निवडून आले, परंतु थोडीफार मदत या ठिकाणी आपल्या भावकीची या ठिकाणी आमदार साहेबांना असायची. परंतु येणाऱ्या काळात आमदार साहेब हा संपूर्ण समाज बोदवाडी हा 100% आपल्या पाठीशी ह्या विभागातून आहे या ठिकाणी अशी गवाही देतो. आज या ठिकाणी आमदार साहेब खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा एक खऱ्या अर्थाने हा संपूर्ण परिसर
हा खऱ्या अर्थाने काँग्रेसचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मग अगदी वलंग पासून जेवढा आदित्यपर्यंत हा संपूर्ण खोरा आहे, तो संपूर्ण खोरा या ठिकाणी एक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आणि येणाऱ्या कालामध्ये हा बालेकिल्ला सन्माननीय आमदार साहेब आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी गवाही देतो. आणि संपूर्ण आज सालवी भावकीनी इथं पक्षप्रवेश केलेला आहे. आपण येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये आमदार साहेब ह्या कामाचा पूर्ण व्हायची जबाबदारी जितूबाई आम्ही सर्व मंडळींनी घेतलेली आहे. आणि एक चांगल्या पद्धतीचा बुद्ध विहार ह्या पद्धतीने आपण उभारणार आहोत. जे काही बोदवडीची उर्वरित कामं सुद्धा आहेत ते सुद्धा आमदार साहेब, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. कुठलीही काळजी चिंता करायचा नाही. मे महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने आता लोकसभेच्या निवडणुका खऱ्या अर्थाने दीड महिन्यावरती आलेल्या आहेत. परंतु आपला एक बुद्ध विहार झाल्यानंतर मे महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने आपली भावकी ज्यावेळेला तारीख ठरवेल त्यावेळेला जयंतीचा निमित्त पकडून आपण ह्या कार्यक्रमाला एक मोठ्या प्रमाणात उद्घाटन पकडून खऱ्या अर्थाने हा बुद्ध विहाराचा एक कार्यक्रम ह्या ठिकाणी आपण उत्साहामध्ये पार पाडू अशी ह्या ठिकाणी गवाही देतो. पक्षप्रवेश होणार आहे. तो पक्षप्रवेशासाठी तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. घेतलं की तुम्ही इतिहास सांगितला पूर्वी की वस्तुस्थिती आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, कारण आम्ही ग्रामीण भागातला कार्यकर्ता. पिंपळवाडी हे माझं गाव, माझ्या 7 वाड्या त्यातली एक आमची बौद्धवाडी, रोपोलीला आमची बौद्धवाडी, निगड्याला, किव्याला, भाव्याला, मोहतला, या सगळ्या बौद्धवाड्या मला एकदम जवळ असणाऱ्या. पण आम्ही नेहमी आमच्या भावकीसारखे राहत असलेली ही सगळी आमच्याजवळ मंडळी, ह्या सगळ्यांची जी काय छोटी मोठी कामं होती ती हळूहळू पूर्ण करत आणली. आणि मागच्या बजेटमध्ये जवळजवळ 20 बौद्धवाड्यांना आम्ही ही सामाजिक सभागृह बौद्ध विहार दिली. तेव्हा पैसे थोडे आम्ही कमी टाकायचो, 10 लाख, 12 लाख, 15 लाखावर गेलो. आता तुमचं म्हणणं थोडं जास्त असावेत, कारण चांगल्या रस्त्यावली आहे, तर तुम्हाला 20 लाख रुपये आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते पूर्ण करून देतो आम्ही. त्यामुळे तुम्ही काय त्याची काळजी करायचं कारण नाही. आता तुमची थोडीशी अडचण आहे पुढं आणि मागं. हा जो काय प्रश्न आहे की मागे पण काहीतरी एक वेगळी जागा आहे, ती अगोदर काय बांधलेली होती आणि पुढं तर त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी ठरवा. आमची तयारी आहे, आमची तुम्हाला कुठेही अडचण आणि अडथळा होणार नाही. आम्ही कधीही मतं मोजत नाही, आम्ही माणसं मोजतो. बुद्रुक गणेश जाधव या लोकांना विचारा, तुमचे काय नातेसंबंध असतील तर. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, कुठेही दुजाभाव नाही. काही मंडळी आपल्यामध्ये थोडं विष काढवायचा प्रयत्न करतात, पण आम्ही तिकडे लक्ष देत नाही. कारण हे शिर्के गुरुजी असतील, हाटेसर असतील, आमचे कासार, ही सगळी मंडळी ही मनापासून प्रेम करत असतात आमच्या बरोबर. आणि आम्ही 20 मार्च असतो, 14 एप्रिलचा कार्यक्रम असतो किंवा काही असतो, त्यांना कल्पना आहे की भाग्यवंत, मी नेहमी सांगत आलेलो, 288 आमदारामध्ये मीच एक छोटा भाग्यवंत आमदार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण माझ्या मतदारसंघात येतं. स्वामी समर्थ रामदास स्वामींची शिवतरगळे माझ्या मतदारसंघात येते. 14 तळ ज्या पाण्याला स्पर्श करून बाबांनी सगळ्यांना ते खुलं करून दिलं, ते 14 तळ माझ्या मतदारसंघात येतं. आणि नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी माझ्या मतदारसंघात. लाखो लोक आणि आपली बौद्ध लेणी याला गांधारपळा ही सगळी, तर हे सगळं जर पाहिलं तर वर्षाकाठी जवळजवळ 5 ते 6 लाख लोक या सगळ्या कार्यक्रमाला येत जात असतात. ह्याच्यापेक्षा भाग्यवंत काज मग तुम्ही सांगितलं वस्तुस्थिती की माणसाने बनायचं असलं तर गरिबाचे शेड बना, श्रीमंतांची बनू नका. श्रीमंत आपला डावडोल करत दाखवत असतात, पण गरीब आपल्याला आदराने बोलत असतात. आपल्या कोणाच्याही घरी गेलो तर आपली सवाशीण बदल, या बसा, तांब्याभर पाणी देईल, बसायला देईल, चहा देईल. म्हणजे ही आपली असलेली संस्कृती या आपल्या महिला जपत असतात. या श्रीमंतांच्या ना जपत असतात, ते त्यांच्या तोऱ्यामध्ये असतात. म्हणून आम्ही सांगितलं की माणसाने गरिबाचं शेड बना. काही लोक बोलतात वेगवेगळे विचार, आम्ही त्यांना सांगतो माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असायला पाहिजे. आता घर मोठं आणि मन खोटं आहे, काय त्याला अर्थ आहे? आता मग तुम्ही लोकांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यांनी सांगितलं, अगदी किचन रूम पर्यंत आणि बेडरूम पर्यंत फक्त आणि फक्त
भरत शेठच्या जिथं कार्यकर्ता जाऊ शकतो त्याचं जाऊ शकतो. कारण आम्हाला 3-3 वेळेला लोकांनी निवडून दिलंय ते आम्ही विसरलेलो नाही आहे. अनंत उपकर एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. आता काही लोकांनी गाव पाहिलं असेल, काही लोकांनी नसेल पाहिलं. तुम्ही जर रस्त्यावरती आहात 15 किलोमीटर अंतर आम्ही राहतो तिथून. पूर्वीच्या गाड्या नव्हत्या त्यावेळेला आम्ही चालत यायचो 2-2 तास. एखादी आमची महिलेची डिलिव्हरी असली, आजारी असलं तर त्या डालातनं पातेरे जमायचा किंवा डोलीतनं घेऊन यायचो. हे सगळं आम्ही पाहिलं आणि म्हणून एकी गाव, एकी वाडी आणि एकी रस्ता आणि एकी मोहल्ला रस्त्यावरून शिल्लक राहणार नाही हा माझा शब्द आहे. तुम्हाला सांगतो आपले मुख्यमंत्री झाल्यापासून जवळजवळ आपण 500-550 कोटी रुपयाचा निधी आणला. आता तुम्हाला जे काय आम्हाला जर तुम्हाला पलीकडे जायचं झालं दासगाव बिजगाव त्या पट्ट्यात तर महाडवरून असा वळसा घालून जायला लागतं. जिथल्या तिकडे जायचं झालं तर इकडून असा वळसा आंबेदपुलावरून घालवावा लागतो. मध्ये आंबेदपूल बंद होता तेव्हा किती अडचण झाली. आणि म्हणून करता 112 कोटीचा पूल दासगाव ते गोटे हा आपला आणि त्या पुलामुळे तुम्ही झटकन पलीकडे जाऊ शकता आणि पटकन अलीकडे येऊ शकता. तो पूल आली माणसं तर इथून पलीकडे मंडणगडकडे जाऊ शकतात, तिकडून आंबिवली मार्गे सापे वामने त्या मार्गे विनेरे पट्ट्यात जाऊ शकतात, तुळशी खिंडीतनं खेडला जाऊ शकतात, इकडून पलीकडे जाऊन मंडणगड टू दापोलीला जाऊ शकतात. अशा प्रकारचं नियोजनबद्ध आम्ही काम करतो. आमचे मुख्यमंत्री काय बोलतात, आपल्याला विरोधकांकडे लक्ष नाही, आपण त्यांना कामाने उत्तर देऊ. त्याप्रमाणे गेली 3 टर्म आम्ही कामाने उत्तर देऊ. तुम्ही प्रामाणिक राहिलात माणिकरावां बरोबर, त्याबद्दल दुमत नाही आहे. चांगली बाब आहे, अभिनंदन तुमचं. आता आमच्या बरोबर तुम्ही राहणार आहात पण आम्ही काम करून दाखवतो. तुम्ही पहा की माझ्या कुठल्याही वाडी वस्ती गावातल्या मोहल्ल्यातल्या माणसाला इतर कोणाकडं विकास कामासाठी जावं लागणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे.